हॅलो. अमेरिका अमेरिका भारतीय सोल या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. रिसेंटली मी काही याच्यावरती मराठी गोष्टी सांगायला सुरुवात केली आहे, ज्या माझ्या स्वतःच्या लिहिलेल्या आहेत. जर तुम्हाला आवडल्या तर लाईक करा, सबस्क्राईब करा. दॅट वुड हेल्प. पुढच्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिक रिमाइंडर मिळतील. आजच्या गोष्टीचं नाव आहे फ्री विल. तर गोष्ट फ्री विल, शिरीष कीर्तने. पण तू मला सांग, भारतात किती लग्न सुखी असतात? पक्यानं मीनाला विचारलं. पांडूच्या मुलीच्या लग्नाचं निमित्त करून आम्ही 8 जण आणि काहींच्या बायका लग्नाच्या हॉलमध्ये बाहेरच्या एका वर्तुळात बसून गप्पा मारत होतो. आम्ही 8 जण कॉलेजपासून बरोबर. 3 मराठी, गुजराती, म्हणजे तसे मराठी पण गुजरातीतून शिक्षण झालेले, 2 गुजराती. बडोद्यात वाढल्यामुळे मराठीवर गुजरातीचा पडगा. मला आठवतं की माझ्या एका मित्राचे पुण्याच्या मुलीचे लग्न झाले तेव्हाची गोष्ट. हनीमूनला तो मला म्हणाला, अगं मला जरा काचका दे. याला काय हवंय ते तिला कळेना. कौंक्याला गुजरातीमध्ये काचका म्हणतात, हे या पुण्यातल्या मुलीला कसं कळणार. पण आता एकेकांच्या मुलींची लग्न होऊ लागली होती आणि मग लग्नात जेवण झाल्यावर हातात एक पेयाचा ग्लास घेऊन हॉलच्या बाहेर बसायचं आणि गप्पा मारायच्या ही प्रथा सुरू झाली. आतमध्ये म्युझिक आणि नाच चालू असायचे. काही वेळा त्यात थोडा वेळ आम्ही जायचो, पण खरी मजा बाहेर गप्पा मारणे. आत चाललेल्या नाच गाण्यात आमच्यापैकी कोणालाच खास इंटरेस्ट नव्हता. नेहमीप्रमाणे आजही पांडूच्या, याचं खरं नाव पंड्या, मुलीच्या लग्नानंतर हिल्टनच्या लॉबीमध्ये आम्ही बसलो होतो. जेवण झालं होतं. जेवणाआधी ड्रिंक झाली होती, पण आता ती चालूच होती. तशी आमची अनेक वर्षाची ओळख आणि मैत्री, आणि म्हणतात ना, ती परिचयात अवज्ञा, या म्हणीप्रमाणे काही थोडे तर काही जास्त नफट. त्यात सर्व डॉक्टर, त्यामुळे बोलण्यात संकोच किंवा लाज जरा कमीच. आता हेच पहा ना, पांडूच्या मुलीचं लग्न ठरल्यावर आम्ही सर्वांनी ह्युस्टनने भेटायचं ठरवलं. लग्न 4 वाजता दुपारी, संध्याकाळी रिसेप्शन, नाच गाणी वगैरे नेहमीचंच. हे कळल्यावर पक्यानं ईमेल पाठवली, अरे पांडू, संध्याकाळच्या जेवणाचं जमलंय, पण सकाळच्या लंचचं काय, त्याची काय व्यवस्था. पुन्हा या ईमेलची सर्वांना कॉपी. बिचारा पांडूनं हिल्टनच्या एका इटालियन रेस्टॉरंटमध्ये लंचची व्यवस्था केली आणि आजची जी विचारणा, अरे इटालियन फूड बरोबर वाईन हवीच, मग त्याचीही सोय झाली. खरं तर लग्नात किती लग्न सुखी आणि दुःखी होऊन असतात त्यांचा, आणि डिवोर्स होतो हा विषय काढणं म्हणजे लग्नात भारतातल्या जेवणाआधी श्लोक म्हणण्यासारखं आहे. शुकासारिके वैराग्याचे, हा श्लोक म्हणण्यासारखं आहे. पण टाळायचा विषय टाळणे पक्याला माहीत नाही. त्यातून माझी बायको मीना लग्न जुळवते हे समजल्यावर अमेरिकेत लग्न जुळवणे हा विषय निघाला. तिने तिथे अनुभव सांगितले. त्यात काही आईवडील पत्रिका पाहिल्याशिवाय पुढे जात नाही हेही सांगितलं. हे ऐकल्यावर पक्यानं प्रश्न विचारला, अरे भारतात तर बरीच लग्न पत्रिका जुळवून करतात, मग किती टक्के लग्न सुखी असतात? मीनानं 50%चं मोगम उत्तर दिल्यावर लोकांना जोर चढला. मी थोडा विचारात होतो, पण मला काहीतरी बोलणे, उत्तर देणे भाग होते. मी याच गोष्ट विचार करत होतो. मी म्हटलं, या इतक्या दूर असलेल्या ग्रहांचा आपल्यावर परिणाम होतो का नाही ते मला माहीत नाही. आपला खयाल आहे. पण आता तू मला सांग, मलेरिया हे नाव कशावरून पडलं? त्याच्या उत्तराची वाट न बघता मी म्हणालो की एअर, हवा वाईट झाली की मलेरिया पसरायचा, म्हणून मग त्या रोगाचे नाव पडले मलेरिया. वाईट हवेने मलेरिया होत नाही, पण वाईट हवेमुळे डास वाढतात, पण त्यांच्या चावण्याने मलेरिया पसरतो. म्हणून वाईट हवा इज अन इंडिकेटर, नॉट ए कॉज. तसंच काही या ग्रहांच्या बाबतीत असेल. हाऊ कॅन दिस प्लॅनेट, तुम्ही ज्यांना स्टार्स म्हणता, सो फार अवे फ्रॉम अस अफेक्ट आवर लाईफ? प्रश्न आला. मी जरा गप्प होतो. आधीच मरकट, त्यातून मद्य प्याला, या म्हणीप्रमाणे चर्चेला ऊत आला होता. पीजे बदला. काय रे बावड्या, तुझं काय मत आहे? आपकी शादी करीब 30 साल हो गए, तो आपका क्या ख्याल है? हा हिंदीत बोलू लागला, म्हणजे याला चढू लागली हे मला आता कळलं होतं.
मी त्याच्या बायकोकडे पाहून खुणावलं की जरा आता दारूबंदी करणं भाग होतं. मागे एकदा गुप्ते तिथे खुपते अशाच एका नावाच्या भारतीय शोमध्ये मी भारता भेटीत पाहिला होता. त्यात एकाच वेळी जादूगार रघुवीर आणि नरेंद्र दाभोळकर हे गेस्ट होते. त्यावेळी असाच प्रश्न दाभोळकरांनी उपस्थित केला होता, पण रघुवीर किंवा अवधूत दोघांनी त्याला उत्तर दिलं नाही. मी म्हणालो, थिंक अबाउट इट. जर आपल्या आयुष्यात पुढे काय घडणार हे आपल्या जन्माच्या वेळी असलेल्या ग्रहांच्या पोझिशनवर अवलंबून असेल तर मग आयुष्यभर काहीच प्रयत्न करायला काही अर्थ आहे का? म्हणूनच पत्रिका पाहण्यात अर्थ नाही. पक्या पचकला. मला तू एक सांग, 2 पेशंट हाय ब्लड प्रेशरचे किंवा न्यूमोनियाचे असो, डू दे रिस्पॉन्ड टू द ट्रीटमेंट सेम वे? अरे पत्रिका हा एक रोड मॅप आहे. खरं तर परमहंस योगानंद यांच्या गुरुच्या युक्तेश्वरांच्या शब्दात सांगितलं तर हॉरोस्कोप इज ए चॅलेंजिंग पोर्ट्रेट रिव्हिलिंग अनऑल्टरेबल past and its probable future results. पत्रिका म्हणजे 4 लेन असलेला हायवे. अपघात टाळण्यासाठी लेन बदलणे आपल्या हातात आहे. अपघात होण्याचा चान्स आहे हे पत्रिका दाखवते, पण ते टाळणं हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून असतं. मग सर्व जण हा अपघात का टाळू शकत नाही? मोठा बाई आमच्यातला गुजराती म्हणाला, अरे सर्वांनाच माहीत असतं की फार गोड खाऊ नये, फार दारू पिऊ नये आणि व्यायाम करावा, त्याच्याकडे पाहतच मी म्हटलं, पण आपल्यापैकी किती जण ही पत्ते पाळतात? पेजेने समोरचा ग्लास जरा बाजूला केला. पण तू काही म्हण, पत्रिका पाहून सांगितलेली बरीच भविष्य खरी होतात. हा आमचा आजची, हा पूर्वी हात पाहत असे. बरोबर आहे, कारण आपलं हे सर्व आयुष्य प्रॉबॅबिलिटीवर आधारित आहे. ब्रायन ग्रीन हा एक फिजिसिस्ट आहे. हे सर्व जग प्रॉबॅबिलिटीवरच चालू आहे. याचं एक्स्ट्रीम उदाहरण म्हणजे या ग्लासातला बर्फाचा खडा. आपल्या अनुभवानुसार तो ग्लास न फोडता आणि ग्लासच्या वरून नाही पण ग्लासमधून बाहेर पडू शकत नाही, पण तो असं करू शकेल ही प्रॉबॅबिलिटी नाकारता येत नाही. तसेच पत्रिका ही प्रॉबॅबिलिटी दाखवते आणि तीसुद्धा ज्याची जास्त प्रॉबॅबिलिटी असेल. क्वांटम हे जगातलं अनसर्टन्टी प्रिन्सिपल चालू असतं तर या प्रॉबॅबिलिटीवरच असतं. तुझ्या ग्लासातला बर्फाचा खडा ग्लास न फोडता बाहेर पडायची प्रॉबॅबिलिटी आहे, पण ती एवढी छोटी आहे की ती आपण कधीही अनुभवू शकत नाही. इति ग्रीन असं मी सांगितलं. पक्क्याला जरा थोडी चढली होती, पण माझ्या बोलण्यानं त्याने एक विचार खास फरक पडेल असं मला वाटलं नाही, म्हणून मी पुढे म्हणालो. तुम्हाला फ्रँक कॉलिन्स नावाचा डॉक्टर माहीत आहे का? ह्युमन जिनोमचा हा प्रमुख होता. त्यानं एक पुस्तक लिहिलं आहे, लँग्वेज ऑफ गॉड. कधी मिळालं तर वाचा. अर्थात हे पुस्तक जास्त करून उत्क्रांतीवर आहे, पण त्यात तो म्हणतो की फ्री विल याला फार महत्त्व आहे. या फ्री विलनंच आपण आपलं प्रारब्ध बदलू शकतो. मी थांबलो. ग्लासातला एक घोट घेतला. मेनूकडे पाहिलं. तिने नजरेच मला कळलं होतं की माझं हे आता शेवटचं ड्रिंक आहे. माझ्या जीवनात घडलेली गोष्ट आता यांना सांगावी की नाही याच्या विचारत होतो. आणखीन एक उदाहरण देऊ असं म्हणणार होतो. आता या भिंतीचा रंग पिवळा आहे मी म्हणालो. पत्रिका म्हणजे प्रारब्ध याबद्दल. तुमच्या मनात आलं की निळी रंग हो, साल्यात तुला ते हिल्टनवाले पकडून नेतील. पीजीची वाणी. त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी बोलणं चालू केलं. जर तू या पिवळ्या भिंतीवर निळ्या रंगाचा एक कोट दिला तर ती निळी होणार नाही, ती हिरवी होईल. पण तू आणखीन 2-3 निळ्या रंगाचे जर कोट दिले तर ती निळी नक्की होईल. आता निळा रंग देणे म्हणजे आपली फ्री विल किंवा परिस्थिती बदलायचे प्रयत्न. आपण किती कोट निळ्या रंगाचे देऊ शकतो आणि तो द्यायला आपल्याकडे वेळ आहे का, रंग आहे का, टाईम आहे का, हे सगळं आणि ती त्यावर निळी ती होणार की नाही हे ठरवणार. म्हणजे आपण आपलं भविष्य बदलू शकणार की नाही हे आपल्या प्रयत्नावर अवलंबून आहे. आता शेवटचा घालावा हरकत नव्हती. मी वाईनचा घोट घेतला आणि पुढे सुरू केलं. पण कदाचित माझ्या जीवनात घडलेली गोष्ट सांगतो म्हणजे मी काय म्हणतोय ते क्लिअर होईल. मी त्यावेळी नुकताच फ्लॉडमध्ये मूव्ह झालो होतो. पहिले 2 आठवडे एका मित्राकडे राहत होतो. प्रॅक्टिस सुरू करायची. घर शोधा, ऑफिस पहा, सेक्रेटरी शोधा, अनेक लायसन्सेस, अनेक कॉन्ट्रॅक्ट्स, अशी बरीच सगळी काही कामं करायची होती.
आणि त्यामुळे सकाळी बाहेर पडायचो, संध्याकाळी 4पर्यंत परत यायचो. माझ्या मित्राला एक 6-7 वर्षाची मुलगी होती. दुपारी बरेच वेळा पाऊस पडतो इथे आणि काही वेळा एवढ्या जोराचा असतो आणि एका तासात आकाश रिकामं. गरमी पण कमी व्हायची. मी त्या मुलीला घेऊन मी आणि मीना चक्कर मारायला जायचो. साचलेल्या पाण्यात थपथप करून नाचायला ह्याला भयंकर मजा यायची. पावसाची भुरभुर असली तर काही विचारायलाच नको. मला नेहमी वाटतं या छोट्या मुलांचं जग आणि माझे प्रॅक्टिस सेट करण्याच्या जगात जमीन आसमानाचा फरक आहे. पण माझी प्रॅक्टिस सुरू झाली आणि मी त्यात गुंतलो. पण माझा मित्र आणि त्याची मुलगी आणि बायको हे आमचे जानी दोस्त होते. माझं नुकतंच लग्न झालं होतं, मला मुलं नव्हती. त्यामुळे माझी आणि हिची, आपण हिला सैरा म्हणू किंवा सारा म्हणू, जवळीक झाली होती. मला व्हायोलिन आवडत असते, त्यामुळे मी हिला व्हायोलिन शिकवायला घातलं. मला माहीत नाही तुम्हाला सुझुकी नावाची व्हायोलिनची मैत्री माहिती आहे की नाही. शिनाया सुझुकीने सुरू केलेली एका जॅपनीज माणसाची आहे. संगीत ही भाषा आहे या प्रिन्सिपलवर त्याची आधारित आहे. त्यामुळे नुसतंच म्युझिक ऐकायचं आणि त्याप्रमाणे वाजवायला मुलांना शिकवतात. 4 वर्षापूर्वी मी असाच एक 15 ते 16 वर्षांची मुलं स्टेजवरून जेव्हा व्हायोलिन वाजवताना पाहिली, ती जेव्हा मजा येते ना ती काही औरच असते. तर वय वाढत गेलं तशी मैत्री कमी होते. मुले मोठी होतात, त्यांचे मित्रमैत्रिणी सर्कल वाढते, आवडीनिवडी बदलतात. मग काका कसे आहात किंवा हाय आणि बाय अशा रुळावर संभाषणाची गाडी येते. तसंच माझं आणि हिच्या मध्ये झालं. पण आमची मैत्री होती. बोलणं होत नसलं आणि मी तिला रोज भेटत नसलो तरी ती मला मधून कॉल नक्कीच करायची, आठवड्यातनं नाही तर 10 दिवसातनं. आणि एखाद वेळा संभाषण व्हायचं. व्हायोलिन बरोबर ती टेनिसही खेळायची. पण ती लहान असताना आमच्याच ड्रायवेवरती मी बॉल मारत बसायचो तिच्याबरोबर. तर नंतर मग घरात आल्यावर टेबल टेनिसवर बॉल मारून सुरू झालं. एक दिवस मला साराचा फोन आला, काका घरी केव्हा जाणार आहेस, मला तुला भेटायचं आहे. आता मला फोन करून फॉर्मली भेटायला ही कधीच आली नव्हती. मला त्यावेळी असं काही वाटलं नाही, पण मी तिला म्हटलं 7 वाजता आहे म्हणून सांगितलं. 17 वर्षाची मुलगी, 17-18. कॉलेजसाठी फॉर्म्स, निबंध, लेख असले प्रकार चालू होते. तसलंच काहीतरी प्रश्न असणार असा मी विचार केला आणि मी घरी आलो. या साळूताई, मी काही वेळा त्याला प्रेमानं साळूताई म्हणातो. मेनूनं तू येणार म्हणून खास तुझ्यासाठी मस्त पफ पेस्ट्रीज बनवल्या आहेत. तुझीच वाट पाहतो होतो. बोल काय घेणार ना मग, मी विचारले. ती हो म्हणाली. पण मग म्हणाली की काका तू आणि काकी इथे बसा, मला काहीतरी बोलायचं आहे. नाही म्हणजे विचारायचं आहे. तिच्या बोलण्यातला टोन मला जरा जास्त सिरियस वाटला. मी आणि मीना बसलो. तर ती म्हणाली काका मी प्रेग्नंट आहे. तिने स्फोट केला. मी अवाक झालो. मीना थक्क झाली. ही छोटी पावसाच्या साचलेल्या पाण्यात छपछप करणारी इनोसंट सारा प्रेग्नंट आहे. माझा तर माझ्या कानावर विश्वासच बसत होता. मी स्वतःला सावरलं. काय बोलावं ते मला कळत नव्हतं. आईबाबांना सांगितलं का? शेवटी मला वाचा फुटली. हो, म्हणूनच तर आता तुझ्याकडे आले आहे. कोण कसं प्रेग्नंट होतं हे मला कोणी शिकवायची जरूर नव्हती. पण ही माझी कोळी इनोसंट सारा कशी फसली? का कोणी तिला फसवलं? माझ्या माहितीत ती सेक्शुअली ॲक्टिव्ह नव्हती, पण तिची गोष्ट साधीच होती. मित्रमैत्रिणीबरोबर प्रामला गेली, तिथे हा प्रकार झाला. कोणी हिला ड्रग दिले नव्हते किंवा दारू पाजली नव्हती, त्याच्या अंमलाखाली झालं असा प्रश्न विचारायचा मला धीरच झाला नाही. पुढे काय करायचं हा प्रश्न होता. आता मी डॉक्टर होतो म्हणून ती माझ्याकडे आली आणि माझं मत विचारायला का काय? मग आता तू काय करणार आहेस? मीनानं विचारलं. आय डोंट नो, मला खरंच काय करावं ते कळत नाही आहे, ती म्हणाली. मला तिच्याकडे पाहवत नव्हतं. 17-18 वर्षाची मुलगी अजून ती मुलगीच होती. शरीर जरी स्त्रीचं असलं तरी मन अजून एका कोळ्या मुलीचंच होतं. आई बाबा काय म्हणाले? नाही म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, मी विचारलं. ते म्हणतात तू अबॉर्शन करून घे, ती म्हणाली. मग तू काय करत ठरवलं? नाही म्हणजे अबॉर्शनसाठी
माझी काही मदत हवी आहे का? ते काय म्हणतात ते कळले, पण तुला काय हवं आहे? मीनानं विचारलं. मीनानं तुला काय हवं हे विचारायला नको होतं. ही 17 वर्षाची चिमुरडी पोरगी, हिला काय हवं आहे हे विचारण्यात काय अर्थ? आय वॉन्ट टू कीप माय बेबी, सेरा म्हणाली. आता काय करणार? मी तिची दोन्ही बाजू समजवायचा प्रयत्न केला. कुमारी माता, सिंगल मदर म्हणजे पुढच्या शिक्षणाचा प्रश्न, त्रास, लिमिटेशन आणि बोऱ्या. कॉलेजमध्ये जायचं म्हणजे मुलाला कोण सांभाळणार? सोशल लाईफ तर शक्यच नाही, कारण मूल. पुढच्या आयुष्यात लग्न करायचं म्हटलं तर पुन्हा मूल असलेल्या मुलीशी लग्न करणारे कमीच. पुढील 1 तास जोरदार चर्चा झाली. यातून काही नवीन निष्पन्न झालं नाही. सेराचं एकच म्हणणं, आय वॉन्ट टू कीप माय बेबी, आणि मला तुमची मदत हवी आहे. मी काय मदत करणार? कपाळ. तिच्या आईवडिलांनी तिला अल्टिमेटम दिलं होतं. मी त्यांना फोन लावला. नवीन काहीच नव्हतं, पण ते तिला म्हणाले, त्याने ज्या गोंधळात आणखीन भर घातली. जर अवी आणि मीना हे तुझ्या बाजूनं मत देणार असतील तर वी विल गो विथ यू. मी काय म्हणणार? म्हणा आणि मीनाला मध्ये टाकून आम्हाला गोत्यात आणलं. सारा तिचं म्हणणं सोडायला तयार नव्हती आणि कशाही खडतर परिस्थितीत जे काय होईल त्याला ती तोंड द्यायला तयार होती, आणि ती जिंकली. मी माझ्या मित्राला फोन केला आणि तिला मुलगा, माझा नातू आला. आम्ही त्याचे गॉडफादर झालो. मी बोलायचं थांबलो. परत एक वाईनचा घोट घेतला. आम्हा भारतीयांना, म्हणजे अमेरिकेत राहणार तर नक्कीच, मोरालिटीचा मत्ता दिला आहे असा समजता एक समजावण्याचा धक्का बसतो. पण माझ्या आत्तापर्यंत सांगितलेल्या गोष्टीवर खास कोणाची रिॲक्शन दिसली नाही. मी पुन्हा बोलायला सुरुवात केली. मी गोष्ट संपवली नाही हे पक्क्याच्या लक्षात आलं. सारा ही धीराची मुलगी, तिला एक गोड मुलगा झाला. मी आणि मीना तिच्या आईबाबांबरोबर हॉस्पिटलमध्ये गेलो. तिची शाळा पुरी झाली. एवढं सगळं होऊनसुद्धा GPA 4च्या वरती, 4. त्यामुळे आता मुलांमध्ये नेहमीच स्कॉलर शक्य नव्हतं. पण तो 1 वर्षाचा झाल्यावर तिने जास्त जोरात काम करायला सुरुवात केली. जरूर असलेले कोर्सेस पुरे केले आणि मग तिने नर्स प्रॅक्टिशनरचा कोर्स पुरा केला. मुलाची काळजी अर्थातच तिच्या आईवडिलांनी आणि अगदी काही वेळा आम्ही घेतली. ती माझ्या ऑफिसमध्ये रोटेशनला आली. खरोखर हुशार. काही वेळा माझ्या मनात विचारायचा की ही जर प्रेग्नंट झाली नसती ना तर नक्कीच डॉक्टर, आणि ते पण एक कॉम्पिटंट, कम्पॅशनेट डॉक्टर झाली असती. पण म्हणतात ना, आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटलं असतं. गावातल्या भारतीय लोकांना तर हिची सावलीसुद्धा नको होती. पण शी वॉज ओके. माझा गला फिकपणा झाला. मी पुन्हा बरावून उठणार तर मीनूने डोळे वटारले. तेवढ्यात वेटर केक घेऊन आला. मी पुढे बोलायला सुरुवात केली. तुम्हाला माहीतच आहे की दरवर्षी प्रत्येक स्टेटमधून 2 मुलांना प्रेसिडेन्शियल स्कॉलर निवडतात. एक मुलगा आणि एक मुलगी. यावर्षी जो मुलगा निवडून आला होता त्याचं नाव नील पीटरसन. कदाचित तुमच्या लक्षात नसेल आलं किंवा लक्षात राहिलं नसेल, जरी वाचलं असेल तरी, कारण ते नाव भारतीय नाही ना. पण सांगतो तुम्हाला, हा सेराचा मुलगा नील पीटरसन. माझ्या ऑफिसमध्ये मेडिकल रोटेशनला आला एक मुलगा. सेरा आणि त्याची मैत्री झाली. अर्थात सर्व भेकड भारतीय 17व्या वर्षी गरोदर झालेल्या आणि एक मुलगा असलेल्या मुलीशी थोडे लग्न करणार होते. सो नाव सेरा और सारा ही सारा पीटरसन. मी थांबलो. वेटरनं सर्वांना केक दिला होता. काही नवरा बायकोने एक तुकडा शेअर केला तर काहींनी मोठा तुकडा पसंत केला होता. मी म्हणालो, दॅट इज फ्री विल. आयुष्याच्या प्रत्येक क्षणी आपण तिचा वापर करतो. आपला निर्णयाशी बरी वाईट फळे आपण भोगत असतो. प्रामला जाऊन सेक्स करणं हे साराचं फ्री विल. मग गरोदर झाल्यावर गर्भपात न करणं हे तिचीच फ्री विल. मी आणि मीनाने तिच्या बाजूने उभं राहणं ही आमची फ्री विल. नील, त्याच्याबद्दल तर काय बोलू. इतका गोड मुलगा सेराने अबॉर्शन केलं असतं. आय कॅनॉट इवन इमॅजिन. आपल्या पोटाच्या मुलाकडे, घराकडे आणि कोलेस्ट्रॉलकडे न पाहता
आपण केक घेतला का किती दारू घेतली, या सर्व फ्री विल्स, या सगळ्या आपल्यांच्याच फ्री विल, आणि आपल्यात जर फ्री विल नसती तर आपण आपल्या कर्माप्रमाणे फळं भोगतो, या म्हणण्याला अर्थ तो काय. हॉलमध्ये जरा शांतता झाली होती. स्लो डान्सचं म्युझिक सुरू झालं होतं. मी उठलो. मीनूला म्हटलं, मीनू, डू यू वॉन्ट टू डान्स. मीना उठली, सर्वांकडे पाहत म्हणाली, आय डोंट हॅव फ्री विल. आणि आम्ही डान्स फ्लोअरकडे गेलो. तर तुमचं काय मत आहे? फ्री विल असते का नसते? आपण ती वापरतो का नाही? प्लीज कळवा. आणि यूट्यूब चॅनलवरती तुमचे रिमार्क द्या. थँक्यू. हॅव अ नाईस डे.